नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नाथ संप्रदाय हा जगामधला अत्यंत मधुर संप्रदाय आहे, हे अनेकांना माहीत नाही आहे. कारण नाथ संप्रदायाचं जे जुनं नाव आहे, तर या नावाला ते नावच असं आहे की हा नारायणी संप्रदाय आहे. आणि मच्छिंद्रनाथ हा कवी नारायणाचा अवतार आहे. आणि कवी नारायणाच्या अवतारांनी निर्माण केलेला नारायणी संप्रदाय असा हा संप्रदाय आहे, हे आम्ही कुठेही लक्षात घेत नाही. आता नारायणी संप्रदाय म्हटल्यानंतर स्वाभाविकच आहे की श्रीकृष्ण हे त्याचं दैवत आलेलंच आहे. मग जे आहे की श्रीकृष्णाचं वर्णन जे आत्मसात करण्याचा प्रयत्न प्रत्येक नाथपंथीय करीत असतो, त्यामध्ये केवळ माधुर्यच असतं, कुठेही व्रतातली कठोरता नसते. चलितम मधुरम हसितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम अशा स्वरूपाचं श्रीकृष्णाच्या माधुर्याचा साक्षात्कार म्हणजे श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाचं संपूर्ण जीवन, संपूर्ण तत्वज्ञान, संपूर्ण राजकारण सुद्धा माधुर्याने भरलेलं आहे. आणि अशा माधुर्याचा अधिष्ठाता श्रीकृष्ण हे नाथपंथाचं दैवत आहे. मग परत प्रॉब्लेम निर्माण होतो की नाथपंथाचं दैवत जर आम्ही श्रीकृष्ण म्हणतो, तर मच्छिंद्रनाथांना तर शिवापासून ज्ञान मिळालेलं आहे. आणि शिवापासून ज्ञान मिळालं, शिव आणि विष्णू हे दोन्हीमध्ये खूप भेद आहेत, दोन्ही परस्पराचे विरोधक आहेत, अशी एक कल्पना या समाजामध्ये एवढी रूढ झालेली आहे की वैष्णव उभं गंध लावतात आणि शिव जे आहे ते आडवं गंध लावतात. आडवं गंध लावलं हे एकादशी करतात, ते एकादशी करत नाहीत. अशा अनेक प्रकारचे भेद जे आहेत ते आम्ही निर्माण केलेले आहेत आणि ते अगदी विकोपाला गेलेले आहेत. तर अशा प्रकारच्या संकुचित वृत्तीमधून शिव आणि विष्णू यांच्यामध्ये अंतर निर्माण झाला आहे. या अंतरासाठी आपला अहंकार आहे. अहंकारामधून हे सगळं निर्माण झाले आहे. संप्रदायाची स्थापना आहे. माझा शिवसंप्रदाय आहे, तुमचा वैष्णवांचा संप्रदाय, तिसऱ्यांचा दत्ताचा संप्रदाय आहे. काय आहे, काही कळतंय की नाही तुम्हाला? मूळ संप्रदाय हा माधुर्याचा आहे, मूळ संप्रदाय हा भक्तीचा आहे, मूळ संप्रदाय हा श्रद्धेचा आहे, मूळ संप्रदाय हा कारुण्याचा आहे.
तर हे आम्ही सगळी तत्व विसरलो आणि कुठेतरी दैवत निर्माण केलेली आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही आमचा अहंकार जो आहे तो अहंकार त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे, किंबहुना अहंकार आमचा वाढवलेला आहे. तर याच्यासाठी म्हणून तुकारामाचा एक फार छान श्लोक आहे. श्लोक आहे म्हणण्यापेक्षा एक अभंग आहे. त्यांनी सांगितलंय की काय हरी आणि हरामध्ये भेद काय आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की हरिहरामध्ये एक वेलांटीचं आड, आणि ही वेलांटी जी आहे ती वेलांटी म्हणजे तुमचं माझं सर्वांचं जीवन आहे, ज्याच्यामध्ये राग आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, हे सगळं त्या वेलांटीमध्ये आहे. आणि वेलांटी सुद्धा अर्धगोल असते, म्हणजे ते एक वळणच आहे. हे वळण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनाला आहे. पण तुकारामासारख्या खरोखरच प्रज्ञावंत अशा कवीने सुद्धा हरिहरा एक वेलांटी चाड, ही वेलांटी नसती मध्ये तर हरी आणि हर याच्यामध्ये भेदच निर्माण झाला नसता. आणि तो भेद आम्ही अगदी घट्ट धरून ठेवलेला आहे की विष्णू हा अशा स्वरूपाचा आहे, शिव हा अशा स्वरूपाचा आहे. तत्व काय आहे? शांती तत्व आणि शिवतत्वाचा विचार कुठेच मांडलेला नाहीये. तर तुम्हाला एक कथा सांगतो. एक गाव होतं आणि एका गावामध्ये, आता गाव वाचलं कुटुंबवत्सल गाव होतं, अनेक गृहस्थाश्रमी त्या ठिकाणी राहत होते, सगळ्यांनाच मुलं बाळ सगळं काय होतं. मग एका घरामध्ये एका मुलीचं लग्न निघालं. लग्न काढायचं होतं, निघालं म्हणण्यापेक्षाही, पण स्वाभाविक आहे की बघायला येणारच. पहिल्यांदा काही मुलं बघायला येत नव्हते, पहिल्यांदा घरचे लोक यायचे. मग त्याप्रमाणे ते मुलाचे वडील, आई वडील हे बघायला म्हणून आले. बघायला म्हणून आलं तर त्यांची सगळी व्यवस्था वगैरे सगळी काही केली. आणि व्यवस्था केल्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की ते म्हणाले की बा हे सगळं चांगलं आहे, पण आता जेवण केल्याशिवाय मुलीला कसं काय दाखवायचं? पहिल्यांदा साधी संस्कृती आहे की निदान कमीत कमी त्यांचं जेवण बिवण झालं, विश्रांती झाली की मग काय चहा पोहे काय असेल नसेल तो कार्यक्रम. ते यांचं आंघोळ बिंघोळ सगळी झाली, जेवायची व्यवस्था झाली. ते म्हणाले की आता तुम्ही जेवायला चला. नाही म्हणाले, आम्ही असं जेवण करत नाही. मग म्हणाले काय करताय तुम्ही? मग आता आम्ही काय करायचं? नाही म्हणे, आम्ही शिवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करत नाही. तर म्हणाले आता कसं काय करायचं? आता शिवाला नैवेद्य दाखवायचं तर आम्ही कसं काय करणार? आमच्या गावात शिवमंदिरच नाही म्हणे. मग म्हणाले आता कसं काय करणार? आम्हाला उपाशी राहावं लागेल. मग ते म्हणाले आणखीन काही मंदिरं आहेत का? तर ते म्हणाले हो. तर म्हणाले माझं शिवाचं पूजन, त्याच्यानंतर नैवेद्य, त्याच्यानंतर आरती आणि मग आपण निघायचं, असं माझा रोजचा दैनंदिन क्रम आहे. मग ते म्हणाले नाही बुवा, इथे एक दत्ताचं मंदिर आहे, बाकी तर कोणाची मंदिर आमच्या गावात नाही आहेत. तर हे जे आलेले सोयरे होते हे म्हणाले ठीक आहे ठीक आहे चालेल म्हणे, काय हरकत नाही, आपण जाऊ म्हणे. मग यांचं नैवेद्याचं ताट, यांचं सगळं हे पूजा साहित्य, उदबत्ती, कापूर, आरती हे सगळं घेऊन ते होणारे सोयरे आणि गावातले जे सोयरे होते ते हे असे सगळे बायका मंडळीसह दत्ताच्या मंदिरामध्ये गेले. दत्ताच्या मंदिरामध्ये सगळी पूजा बिजा ठेवली, हार बीर ठेवला, सगळं जे काय नेलं असेल ते, उदबत्ती, कापूर, हे ते नैवेद्य. पूजन सुरू झाल्याबरोबर ते म्हणाले की एक मिनिट तुम्ही थांबा, माझी पूजा माझ्या पद्धतीने करू द्या. दत्त आहे, 3 मूर्ती दत्त आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मग यांनी काय केलं? ब्रह्माच्या नाकामध्ये कापसाचे बोळे घातले, तोंडावर पट्टी बांधली, डोळ्याला पट्टी बांधली, ब्रह्म बंद केला, त्याचप्रमाणे विष्णू बंद केला, महेश उघडा ठेवला. आणि मग त्या महेशाला उदबत्ती दाखवली, त्याला निरांजन ओवाळली, त्याला नैवेद्य दाखवला. आणि त्यांचा नियम होता ना की शिवाला अर्पण केल्याशिवाय नाही, पण ब्रह्मा आणि विष्णू यांना अशा प्रकारे बंदिस्त केलं. इतक्या टोकापर्यंत एका दत्तातला एक जो भाग आहे किंवा एक तत्व आहे ते तत्व अशा स्वरूपाच्या अतिरेकी रीतीने आम्ही मान्य केलेलं आहे. आणि तिथून मग नंतर ते भोजनाला आले, मग नंतर पुढे काय ते. तर ही दृष्टी जी आहे ही विकृत दृष्टी आहे. अशी विकृत दृष्टी नाथपंथांनी कधीही हे केली नाही, कारण त्यांनी सगुणाची उपासना करण्यापेक्षा निर्गुणाचा ध्यास घेतलेला आहे. हे सर्व निर्गुणाचे उपासक आहेत, हे सगळे अद्वैती आहेत. द्वैतभाव यांच्या मनातच नाही आहे. जिथे जिथे हे द्वैत निर्माण झालं तिथे तिथे ह्या अशा प्रकारचे प्रसंग या समाजामध्ये अनेक आपल्याला बघायला मिळतात. मुख्य आणखीन एक गोष्ट अशी आहे की हा नाथपंथ कशावर अधिष्ठित आहे? का आम्ही या नाथपंथाला मोठं मानतो? तर संजीवनी विद्या जे परम आकर्षण आहे, सर्व समाजाचं आहे, सगळ्यांचं आहे, की संजीवनी विद्या या नाथपंथाला येते
म्हणून हा नाथपंथ श्रेष्ठ आहे. बाकी यांची तत्व बित्व काही नाही, यांची साधना यांची उपासना काही नाही. मग श्रेष्ठत्व कशात आहे? तर संजीवनी विद्येमध्ये आहे. मग संजीवनी विद्या म्हणजे काय? सोपा अर्थ आहे, मेलेल्याला जिवंत करणं. मेलेल्याला जिवंत करणं म्हणजे चैतन्य शक्ती निर्माण करणं हा संजीवनी विद्येचा एक अर्थ आहे. पण संजीवनी विद्या तशी नाही आहे. नाथपंथाला अभिप्रेत असलेली संजीवनी विद्या जी आहे ते एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये प्रवेश करणं ही संजीवनी आहे. आम्हाला एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीच्या घरातही प्रवेश करता येत नाही, तर इथे हृदयस्थ प्रवेश जो आहे ती खरी संजीवनी विद्या आहे. आणि गुरु शिष्य संबंध हे संजीवनी विद्येवर अधिष्ठित आहेत. म्हणजे सद्गुरूचा प्रवेश जो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. इथे तर अनेक कथा आहेत संजीवनी विद्येच्याही. तुम्ही चमत्कार म्हणून त्याच्याकडे आपण बघत असतो, केवढा मोठा चमत्कार आहे की पूर्वीही मीनानाथांना मच्छिंद्रनाथांनी आपलं गोरक्षनाथांनी वाळत टाकलं आणि मच्छिंद्रनाथांनी येऊन संजीवनी विद्येचा प्रयोग करून पुन्हा मीनानाथ निर्माण केली असं कथासारमध्ये आहे. अगदी अलीकडे पाहिलं तर सुद्धा हिंगणघाटला माधवनाथ महाराजांनी, श्री समर्थ माधवनाथ महाराज संस्थान चित्रकूट करवी, दुसरे माधवनाथ नाहीत, तिसरे माधवनाथ नाहीत, असतील कुठे? नाथ माधवही असतील. आता ज्यांनी 1857 साली गुढीपाडव्याला जन्म घेतला आणि 1936 समाधी घेते, 1936 साली एकनाथ षष्ठीला ते माधवनाथ महाराज, तर त्यांनी हा संजीवनीचा प्रयोग केला. आणि हिंगणघाटला 1920-21 साली ते रावबहादूर शिंगरूंच्या वाड्यामध्ये गेलेले होते. त्यांचा स्नानाचा कार्यक्रम चालला होता. अख्खं गाव त्या ठिकाणी लोटलेलं होतं आणि एका तख्तपोसावरती पुष्कळ 25-30 माणसं उभी राहिली आणि ते स्नान बघत होते, सद्गुरूचं स्नान म्हणून. आणि तेव्हाच एक लहान 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं मूल रांगत त्या तख्तपोसाच्या खाली गेलं आणि तो तख्तपोस खाली बसला आणि 25-30 माणसं त्या लहान लेकरावरती संपूर्णपणे ते लेकरू चिरडल्या केलं, मृत्यू पावलं. आणि मृत्यू पावल्याबरोबर तो आईचा हंबरला, आईचा शोक. मग त्यांनी ते उचललं, त्या मुलाला उचललं आणि माधवनाथ महाराज आपल्या याच्या पूजेसाठी चालले होते, तिथे ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे हे घडलं, तुम्ही आलाच नसताच तर काहीच झालं नसतं. तर तेव्हा माधवनाथ महाराजांनी तिचा आक्रोश पाहिला, ऐकला, त्यांचंही हृदय कळवळलं. त्यांनी म्हटलं की बात वसकर या मुलाला माझ्याजवळ दे. करणार काय आत म्हणाल तुमच्याजवळ देऊन, आता तर गेला म्हणे तो. ते म्हणाले तू जरा शांत राहा, तू माझ्याकडे दे. त्यांनी घेतलं आणि स्वतः पूजेमध्ये गेले. अन्निक म्हणायचे त्याला. त्या पूजेमध्ये ते त्या लहान बालकाला ठेवलं आणि लहान बालकाला ठेवल्यानंतर एक जवळजवळ पाऊण तासांनी 45 मिनिटांनी त्यांनी दार उघडलं तर पहिल्यांदा रांगत ते मूल बाहेर आलं आणि नंतर माधवनाथ आले. असा संजीवनीचा प्रयोग 1920-21च्या सुमाराला माधवनाथ महाराजांनी केला होता. तो शक्तिमय होता, पण त्याचं अधिष्ठान हे मातृत्व होतं, त्याचं अधिष्ठान चमत्कार नव्हतं. मातृत्वाने कळवळलेला माधवनाथ हा खरा नाथ आहे. केवळ स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी त्यांनी केलं नाही किंवा मीननाथाला जिवंत केलं मच्छिंद्रनाथांनी, हे सुद्धा स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी केलं नाही. तर तेव्हा अशा प्रकारची जी कल्पना आहे ती संपूर्णतः तुम्ही संजीवनी विद्या समजून घ्या. परकाया प्रवेश पुन्हा आणखीन एक आहे की ज्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी परकाया प्रवेश केला अशी कथा आहे. राजाच्या कलेवरामध्ये म्हणजे शहरामध्ये प्रवेश केला आणि पुष्कळ वर्ष 11 वर्ष 12 वर्ष राज्य उपभोगलं. कसं शक्य आहे हे? राज्य उपभोगायसाठी त्यांनी राज्य मिळवलंच असतं ना. दुसऱ्याच्या मेलेल्या प्रेतामध्ये स्वतः प्रवेश करून ते राज्य उपभोगणं, यात कुठला शहाणपणा आहे? म्हणजे ज्याला विद्या येत असेल तोही हे करणार, तो राज्यच घेईल ना. इतकी शक्ती ज्याच्या अंगामध्ये आहे. पण नाही, त्या कलेवरामध्ये प्रवेश केला, मग त्यांनी राज्य केलं. त्यांचं जे कलेवर म्हणजे जे शरीर होतं ते शरीर 12 वर्ष मच्छिंद्रनाथांच्या शिष्यांनी सांभाळलं आणि सांभाळल्यानंतर पुन्हा 12 वर्षांनी गोरक्षनाथांनी त्यांना जाणीव करून ते पुन्हा त्या कलेवरामधून ते निघून गेले. काय हे आहे? आणि कशी तुम्ही आम्ही ॲक्सेप्ट करतो आहोत की असा परकाया प्रवेश नाही आहे. परकाया प्रवेश हा खऱ्या अर्थाने संजीवनी विद्येचाही भाग नाही. हृदयस्थ प्रवेश जो आहे तो खऱ्या अर्थाने संजीवनी विद्येचा भाग आहे. आणि संजीवनी विद्येचा साक्षात संबंध ज्याच्याशी येतो तो अनुग्रह आहे. म्हणून जे खऱ्या अर्थाने यांनी सांगितलेलं आहे, माऊलींनी सांगितलं आहे की ये हृदयीचे ते हृदयी घातले, ये हृदयीचे ते हृदयी घातले म्हणजे काय केलंय?
की या हृदयातला ध्वनिमयता जी आहे ती शिष्याच्या हृदयामध्ये प्रक्षेपित करणं म्हणजे अनुग्रह आहे. शब्द म्हणजे अनुग्रह नाही आहे. आता इथे सुद्धा अशी पंचायत होऊन जाते. सगळे लोक म्हणतात, त्याच्यावरही वादच आहेत. सगळेजण म्हणतात की अनुग्रह आहे, शब्द आहे, कोणाला सांगायचं नाही, बोलायचं नाही, गुप्तता आहे. अरे कसली गुप्तता आहे? गुप्तता काहीच नाही. जो सद्गुरूच्या मुखातून ध्वनी निघेल तो ध्वनी तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल का? त्याचं माध्यम शब्द आहे, पण ध्वनी हे कोणी कोणाला सांगू शकत नाही. तो चिंतनाचा, मननाचा आणि साधनेचा विषय आहे. तेव्हा अनुग्रह कसा असतो हेही समजून घ्या की अनुग्रह देत असताना प्रथम हा विचार करावा लागतो की नाथपंथामध्ये अनुग्रह देत असताना सद्गुरू हा आकार नसतो, व्यक्ती नसते, तर सद्गुरू हे पद असतं. समजून घ्या तुम्ही की सद्गुरू हा एक पद आहे आणि त्या पदाशी हा जो शिष्य आहे तो समरस झालेला आहे. मग सद्गुरू हे चरण आहेत. मग ते चरण कसे असावेत? नाथपंथांनी 4 चरण मानलेले आहेत. एक चरण आहे ते श्रीरामाचे आहेत, ते श्रीरामाचे चरण आहेत. दुसरे आहेत ते जनकाचे आहेत. तिसरे जे आहेत ते खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही जर कधी बघितलं ते विसोबा खेचरांचे आहेत. आणि चौथे जे आहेत ते श्रीकृष्णाचे आहेत. हे 4 चरण जे आहेत, हे 4 चरण नाथपंथ मानतो. याचं कारण असं आहे की श्रीरामाचे चरण मानतो याला कारण आहे की त्या शिलेला श्रीरामाच्या चरणाचा स्पर्श झाला आणि शिलेमधून म्हणजे अचेतनामधून चैतन्य प्राण निर्माण झाला, ती व्यक्ती निर्माण झाली, त्यांच्या पवित्र स्पर्शामधून एक जीवन निर्माण झालं. म्हणून जे अचेतनाला चैतन्य निर्माण करून देतात ते चरण हे नाथपंथाला शिरोधारी आहेत. दुसरे जनकांचे आहेत. जनकाचे चरण एवढ्यासाठी आहेत की तुम्ही आम्ही पाहिलं आहे की जनक राजाचं वर्णन करत असताना एक पाय यज्ञामध्ये आहे आणि दुसरा पाय पट्टराणीच्या मांडीवर आहे, असा तो जनक राजा आहे. म्हणजे एक पाय पूर्ण होरपळून गेलेला आहे आणि दुसरा पाय पूर्ण सुखमयतेत आहे. याचा अर्थच असा आहे की ज्याला सुखमयता आणि कष्टमयता, दुःखमयता याचं ज्ञानच नाही आहे, त्याच्या पलीकडे गेलेला जो संयमित अशा स्वरूपाचा जो राजा आहे त्याचे चरण वंदनीय आहेत. तिसरे चरण जे आहेत ते विसोबा खेचरांचे आहेत. ते तर तुम्हाला माहितीच आहे की नामदेव जेव्हा गेले होते विसोबा खेचरांच्याकडे अनुग्रह घ्यायला, तेव्हा हे असे झोपले होते की शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवांना खूप राग आला, संताप आला की काय ज्ञानरायांनी सांगितलं की यांना गुरु करा, यांना एवढी अक्कल नाही की शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपावं, तर ही ज्याला अक्कल नाही त्याला गुरु काय करायचं. म्हणून त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही एवढे महात्मे आहात असं मला सांगितलेलं आहे, प्रत्यक्षात दिसतंय तुम्ही शिवाच्या पिंडीवर पाय ठेवलेला आहे, तर तुम्ही बाजूला पाय ठेवा म्हणजे मी तुमचा अनुग्रह घेऊन बोलेन तुमच्याशी. त्यांनी उत्तर दिलेलं आहे की बेटा तू असं कर की जिथे शिव नाही तिथे माझे पाय ठेव. आणि त्यांनी अनेक ठिकाणी ते पाय फिरवलेले आहेत, असे ते झोपलेलेच होते. तर जिथे पाय ठेवावे तिथे शिव निर्माण झालेला आहे, ती पिंड निर्माण झालेली आहे. एकही जागा अशी राहिली नाही की जिथे शिवाची पिंड नाही. म्हणजे शिवात्मकता आत्मसात केलेल्या विसोबा खेचरांचे चरण ते शिवच होते, विसोबा खेचरच नव्हते. आणि चौथे जे चरण आहे ते श्रीकृष्णाचे आहेत. श्रीकृष्णाचे चरण अत्यंत कोमल होते आणि कोमल चरण असताना जेव्हा शेवटी श्रीकृष्णाचा अवतार संपायला आला, अवतार संपायला आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला की आता हा कसा संपवावा. आणि श्रीकृष्ण एका झाडाखाली बसले होते, आपल्या समाधी अवस्थेमध्ये होते आणि त्यांनी एका मांडीवर एक पाय असा ठेवलेला होता आणि बसलेले होते. असं बसल्यानंतर एक पाय हा उघडा होता आणि त्यांची टाच जी आहे ती टाच एका याला दिसली, एका भिल्लाला दिसली आणि त्याला वाटलं की हा काहीतरी प्राणी आहे. म्हणून त्यांनी विषारी बाण तिथून सोडलेला आहे की तो प्राणी मिळवण्यासाठी. आणि त्याच्या विषामधून प्रचंड वेदना ही श्रीकृष्णाला झाली आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं अवतार कार्य संपलं. म्हणजे काय झालं? वेदनेतनं संपलं असं नाही, तर वेदनेची जी तीव्रता आहे ती तीव्रता समाधीच्या महासंवेदनेमध्ये परिवर्तित करण्याचं सर्वात मोठं कार्य श्रीकृष्णाने घेतलं आणि ती श्रीकृष्णाची समाधी आहे. तिचा प्रारंभ वेदनेतून झाला पण समाधीमध्ये ते विलीन झाले. तर अशा प्रकारचे चरण जे आहेत या सर्वाचं सार ज्याच्यामध्ये ते सद्गुरूचं चरण आहे. म्हणून ती पाद्य पूजा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अनुग्रहाच्या आधी हा जो शिष्य असतो हा सद्गुरूच्या चरणाचं मनस्वी पूजन करत असतो. तर तेव्हा हे चरण झाल्यानंतर पुन्हा शिष्य कसा असावा याच्यातही परत हे आहे की शिष्य सुद्धा तेवढाच तरल असावा, तो सुद्धा तसाच असावा की तो ग्रास्प करणारा असावा. आणि म्हणून
भक्त कसा असावा, सद्गुरू कसा असावा याची व्याख्या केलेली आहे की अनुग्रह कोणाला द्यायचा, कोणी द्यायचा, तो कसा आहे तर तो असा आहे, त्याचे चरण असे आहे, त्याचं मन तर विशाल आहे. तर तसंच भक्ताचं मन कसं असावं, शिष्याचं मन कसं असावं, तर त्याची व्याख्या केलेली आहे की तो शिष्य कसा असावा. तर तो शिष्य असावा कि जिसके चलने में नजाकत होना, जिसके चलने में नजाकत होना, जिसके बातों में शराफत होना, जिसके बातों में शराफत होना, जिसकी आंखों में हकीकत होना और जिसके दिल में मोहब्बत होना, असा शिष्य असला पाहिजे की पावला पावलामध्ये नजाकत म्हणजे तरलता असली पाहिजे. जिसके चलने में नजाकत होना, बोलण्यामध्ये सुद्धा जिसकी बातों में शराफत होना, अरे सभ्यताच असली पाहिजे, दुसरं मी काहीच करू शकत नाही. आणि जिसकी आंखों में हकीकत, सत्यताच तुमच्या डोळ्यामधून प्रतीत झाली पाहिजे आणि ज्याच्या हृदय हे प्रेमाने भरले पाहिजे, असा शिष्य असतो, असा सद्गुरू असतो. तेव्हा अनुग्रह होतो आणि त्या अनुग्रहानंतर पुढे साधना आणि उपासनेला सुरुवात होत असते. तर असा प्रकारचं संजीवन विद्येचेच हे सर्व जे भाग आहेत, एका अर्थाने नुसतं जिवंत करणं हे नाही, तर जे नाथपंथाचं अविच्छिन्न असं स्वरूप सगळ्यांनी मानलेलं आहे ते प्रेममय आहे, भक्तिमय आहे, साक्षात्कारमय आहे, परमेश्वरमय आहे. असा हा नाथपंथ आहे, अशी ही संजीवनी विद्या आहे, असा सद्गुरू आहे आणि असा शिष्य आहे. हे आदर्श नाही तर प्रत्येक जण हा असा असलाच पाहिजे असं या ठिकाणी प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. असा नाथपंथाच्या शुद्ध स्वरूपाचा हा एक भाग आहे, हा एक आविष्कार आहे. माझी वाणी रंगू दे नित्य नामी, तुझा माझा नित संग घडो स्वामी. नित्य घडू दे निष्काम विश्वसेवा, हीच माझी प्रार्थना ऐक देवा. दृष्टी बुडती जो येई तोच देवा, मदीय हो प्रभू असा शुद्ध भाव. दुःख सकलांचे प्रबोधया धारो, सकल प्राणी सदा सौख्य भाव. लावरंक ही हे सर्व तुझे अंश, विषम विषतेने करू नये दंश. अशीच फुलू दे बाग तुझी छान, ज्यात सकलांची दृष्टी समान. कर्म करताना बुद्धी चांगली दे, कर्म करताना देह पडू दे. कर्म करताना पूजा तुझी हो, निश्चयाचे सदा अंगिरा. माझी वाणी रंगू दे नित्य नामी, तुझा माझा नित संग घडो स्वामी. नित्य घडू दे